उल्हाळाच्या राणी अबक्का कुशल शासिका, अजेय रणनीतिकार आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या लढ्यातील वीरांगना। पोर्तुगीज आक्रमकांना केले वारंवार पराभूत। शिवमंदिर आणि तीर्थस्थळांच्या स्थापनेला दिलं प्रोत्साहन। राणी अबक्का यांच्या 500व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं अभिवादन। This is the 500th birth anniversary year of Rani Abbakka. So we take pride in saluting this valiant woman freedom fighter of our country and particularly of the state. 1525 मध्ये जन्मलेल्या राणी अबक्का चौटा यांनी दक्षिण कन्नडमधील उल्हाळा संस्थानाचे राज्य अत्यंत समर्थपणे सांभाळले। अबक्का यांनी आपल्या कारकिर्दीत त्या काळातील जगातील सर्वात अजिंक्य लष्करी शक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या पोर्तुगीज आक्रमकांना वारंवार पराभूत केलं आणि आपल्या राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखलं। राणी अबक्का यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व धार्मिक समुदायांना समान सन्मान दिला, तसेच अनेक शिवमंदिरं आणि तीर्थस्थळांच्या स्थापनेला प्रोत्साहन दिलं। तब्बल 4 दशके पोर्तुगीजांशी लढा देणाऱ्या महाराणी अबक्का त्यांच्या प्रजेला अत्यंत प्रिय होत्या। आजही त्यांच्या प्रेरणादायी कथा, लोकगीते आणि यक्षगानसारख्या पारंपरिक नृत्यांद्वारे पिढ्यानुपिढ्या प्रेरणा देत आहेत। राणी अबक्काच्या स्मरणार्थ उल्हाळमध्ये दरवर्षी वीर राणी अबक्का उत्सव साजरा केला जातो। त्यांचे अतुलनीय शौर्य, राष्ट्र आणि धर्माप्रती असलेली निष्ठा आणि प्रभावीपणे चालवलेले प्रशासन डोळ्यासमोर ठेवत भारत सरकारनं 2003 मध्ये त्यांच्या नावानं टपाल तिकीट जारी करून त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला आहे। 2009 मध्ये एका तटरक्षक जहाजाचे नाव राणी अबक्का यांच्या नावावरून ठेवण्यात आलं। राणी अबक्का यांचे जीवन संपूर्ण राष्ट्रासाठी एक चिरंतन प्रेरणास्त्रोत आहे। त्यांच्या रणनीती, शौर्य आणि अभय देणाऱ्या नेतृत्वामुळे त्यांना इतिहासाच्या पानांमध्ये अभया राणी, अर्थातच निर्भय राणी किंवा फायर क्वीन ऑफ इंडिया अशा विशेषणांनी गौरवण्यात आलं आहे। महाराणी अबक्का यांच्या 500व्या जयंतीचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या अनुकरणीय व्यक्तिमत्वाला आदरांजली अर्पण केली आहे आणि संपूर्ण समाजाला त्यांच्या गौरवशाली जीवनातून प्रेरणा घेण्याचे आणि राष्ट्र उभारणीच्या मोहिमेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केलं आहे।